सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करल्लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। नमस्कार श्रोतेहो, माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अतिशय मनापासून सानंद स्वागत करत आहे. स्तोत्र संपदा हा उपक्रम आपण गेल्या वर्षीच्या गोकुळाष्टमीपासून सुरू केला आहे. जवळजवळ आपली 37-38 स्तोत्र झालेली आहेत. आचार्यांची सगळी महत्त्वाची स्तोत्र आपण अभ्यासासाठी घेतली होती. त्याच्यात सगुण स्तोत्र आहेत, निर्गुण आहेत, परापूजा आहे, क्षमायाचना आहे, पंचक आहे, षटकं आहेत, दशकं आहेत, अष्टकं, अशी अनेक स्तोत्र याचा आपण अभ्यास केला आहे. आता या मालेतलं, या स्तोत्र संपदेतलं आपण चर्पट पंजरिका पाहिलं आणि त्यालाच जोडून किंवा त्याचाच एक भाग असल्यासारखं द्वादश पंजरिका हे स्तोत्र आपण बघतो आहे आणि त्याच्यातला आजचा शेवटचा भाग आहे. द्वादश पंजरिका स्तोत्रातले शेवटचे 5 श्लोक आज आपण बघणार आहोत आणि त्यानंतर ही स्तोत्र संपदा ज्याला आपण नाव दिलं आहे त्याच्यातला मुख्य जी स्तोत्र आहेत त्याचा समारोप होईल. पण लगेचच त्यानंतर आपण सौंदर्य लहरी अर्थात आचार्यांचं स्तोत्र आहे. सौंदर्य लहरी हे त्रिपुर सुंदरीचं केलेलं वर्णन आहे. मात्र बाकीची सगळी स्तोत्र आहेत ती निष्काम उपासना आहे. काहींमध्ये जरी फलश्रुती सांगितली असली तरी तीसुद्धा पारलौकिक प्रगतीसाठी फलश्रुती आहे. सकाम म्हणजे भौतिक गोष्टींसाठी कुठलीही फलश्रुती सांगितलेली नाही आहे. पण सौंदर्य लहरी मात्र असं स्तोत्र आहे की त्याच्यामध्ये भौतिक फलप्राप्तीसाठी सुद्धा काही तंत्र मंत्र अशी आराधना याच्यामध्ये सांगितलेली आहे किंवा त्याच्या दृष्टीने काही बोध केलेला आहे किंवा काही आदेश दिलेले आहेत आचार्यांनी. त्यामुळे ह्या सगळ्यांपेक्षा सौंदर्य लहरी हे स्तोत्र पूर्णपणाने वेगळं आहे. अर्थातच ते खूप मोठं आहे. 100 श्लोक आहेत त्याच्यात, 100 कडवे आहेत. बघूया आपल्याला कसं कसं जमतं येते. पण अतिशय अर्थातच नावच सौंदर्य लहरी आहे त्यामुळे सौंदर्य तर आहेच आहे. आचार्यांच्या प्रत्येकच स्तोत्रामध्ये सौंदर्य आहे, तत्त्वज्ञान असतं. पण ह्या स्तोत्रामध्ये तत्त्वज्ञान कमी पण उपासना जास्त सांगितलेली आहे सौंदर्य लहरीमध्ये. तो भाग आपण पुढच्या सोमवारी म्हणजे 1 जूनपासनं सौंदर्य लहरीला सुरुवात करणार आहोत. त्यालाही तुम्ही असाच भरभरून प्रतिसाद द्याल याची मला खात्री आहे. आज मात्र या द्वादश पंजरिकेतले अखेरचे 5 श्लोक आपण बघणार आहोत. जसं चर्पट पंजरिकेमध्ये आपण भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते असं पालुपद पाहिलं होतं, तसं ह्या द्वादश पंजरिकेमध्ये तसं काहीच नाही आहे. कारण हा उपदेश आहे, हा ज्ञान आणि वैराग्यासाठी सांगितलेला उपदेश आहे. ज्ञान प्राप्त होण्यासाठी आधी वैराग्य म्हणजे अनात्म गोष्टींविषयी अरुची उत्पन्न व्हायला पाहिजे, नावडं उत्पन्न व्हायला पाहिजे. जसं भगवद्गीतेमध्ये सुद्धा सांगितलं आहे, अरतीर जनसंसदी. जनसमुदायाबद्दल जेव्हा नावड उत्पन्न होते की त्याच्यामध्ये फारसं रमावंसं वाटत नाही, तेच विषय त्याच गोष्टी बोलण्यापेक्षा जो वेळ आपल्याला प्राप्त झाला आहे, जेवढं आयुष्य आहे, जेवढा काळ आपल्या हातात आहे तो भगवत चिंतनामध्ये घालवावा असं आचार्य याच्यामध्ये वारंवार सांगत आहेत. अर्थातच या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. ज्ञान आहे आणि वैराग्य. जितकी आपल्याला ह्या सांसारिक जीवनाविषयी विरक्ती उत्पन्न होईल तितकं ज्ञानाकडे कल वाढतो.
ज्ञानाची तीव्रता, त्याची इंटेन्सिटी वाढत जाते आणि शेवटी अखेरीला आत्मज्ञानापर्यंत पोचण्याची ही अखेरची पायरी आहे. आणि आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर आणखीन मिळवायचं काही उरतच नाही. आत्मज्ञान हेच सर्व ज्ञान आहे. आत्मज्ञान हेच ब्रह्मज्ञान आहे. त्यामुळे आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर आता आणखीन काही मिळवायचं आहे असं काही उरतच नाही. यज्ञात्वा नेह भूयोन्यज्ञातव्यम अवशिष्यते. जे जाणल्यानंतर जाणण्यासारखं असं काही उरतच नाही, असं आत्मज्ञान आहे. आणि अशा आत्मज्ञानाच्या पायरीपर्यंत आचार्य आपल्याला घेऊन जात आहेत. अर्थात आपली जशी तयारी असेल, आपला जसा अधिकार असेल, आपली जशी उपासना आराधना असेल किंवा आपली जशी बुद्धीची ग्रहणशीलता असेल तसं तसं ह्या मार्गावर आपली वाटचाल होणार आहे. पण तरीसुद्धा त्याला वैराग्याची जोड पाहिजेच ना. आणि म्हणूनच आचार्य ह्या शेवटच्या अखेरच्या 5 श्लोकामध्ये काय सांगत आहेत ते अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे ते आपण लक्ष देऊन ऐकूया. म्हटलं तर आत्तापर्यंत जे 10 श्लोक अभ्यासले तसेच आहेत किंवा त्याचा क्रम पुढे मागेही झाला असेल, पण ह्या 5 श्लोकामध्ये आचार्य काय सांगत आहेत ते आज नीट लक्ष देऊन ऐकूया. म्हणजे मग ह्या स्तोत्रसंपदा या उपक्रमाचा सुद्धा समारोप होणार आहे. आचार्यच आपल्यालाच विचारत आहेत, कातेष्टादश देशे चिंता, कातेष्टादश देशे चिंता, वातुल तव किं नास्ति नियंता, यस्त्वां हस्ते सुदृढनिबद्धं बोधयति प्रभवादिविरुद्धं. काय म्हणतात? काते अष्टादश देश चिंता. अष्टादश म्हणजे 18, दश म्हणजे 10, अष्ट म्हणजे 8, 10 आणि 8 18. तू 18 देशांची चिंता कशाला करतोस? आता 18 ही बोलायची पद्धत आहे. आपण जसं म्हणतो ना की 1760 गोष्टी आहेत किंवा 56 तुझ्यासारखे पाहिले, हा एक म्हणण्याची पद्धत आहे. तू बाकीच्या जगाशी चिंता कशाला करतोस? खरंच आहे, आपल्याला उद्देशूनच विचारलं आहे. आपल्याला ह्याची त्याची जगाची, राजकारणाची, पुष्कळ बाकीच्या गोष्टींची चिंता आपण उगीचच ओढवून घेतो. आणि त्याच्यासाठी आचार्यांनी हा एक अतिशय मार्मिक असा प्रश्न विचारला आहे. काते अष्टादश देशे चिंता, वातुल म्हणजे वाऱ्यासारखं भटकणाऱ्या, वाऱ्यासारखं मन असणाऱ्या हे गृहस्था. वातुल तव किं नास्ति नियंता. तू बाकीच्या गोष्टींची चिंता करू नकोस. सगळी काळजी त्या परमेश्वरावर सोपवून दे. तो आहे ना, तो त्याने आपल्याला वचन दिलं आहे ना, योगक्षेम वहाम्यहम. तो आपली चिंता करायला समर्थ आहे. आणि चिंताच नाही तर आपल्या कल्याणाचं जे आहे, आपल्या हिताचं जे आहे, तो ते बरोबर आपल्या बाबतीत घडवून आणणारा आहे. आपल्या कल्याणाची आपल्यापेक्षाही त्याला जास्त काळजी आहे. आणि म्हणून इथे आचार्यांनी प्रश्न विचारला आहे सर्वसामान्य माणसाला. वातुल, वाऱ्याप्रमाणे भटकतोयस तू, इकडे तिकडे 18 देशामध्ये उगीचच चिंता करत फिरतोयस का? तव किं नास्ति नियंता. त्याचे पण 2 अर्थ आहेत बरं का. की तुला कोणी नियंत्रण करणारा नाही आहे का? तुझ्यापेक्षा वरचढ तुला कान धरून उपदेश करणारे असे तुझे कोणी सद्गुरू नाही आहेत का? की जे कोणी यस्त्वाम हस्ते सुदृढ निबद्धम, ज्यांच्या हाताने सुदृढ तुझा कान पकडून तुला सांगणारं असं कोणी आहे का? कारण आत्मतत्वाचा अधिकारवाणीने उपदेश करील असं कोणी नियंता अधिकारी तुझ्यासाठी आहे का? तोच सद्गुरूच आपल्याला असा उपदेश करू शकतात. बाकीचे जो समाज आहे, बाकीची जी आपल्या अवतीभवती लोकं आहेत ती आपल्या होमध्ये हो मिसळतात. तुम्ही असं म्हणलात तर हो बरोबर आहे तुमचं म्हणणं असं म्हणतात. तुम्ही विरुद्ध काही बोललात तरीसुद्धा ते तुम्हाला होमध्ये हो मिसळतील. हो अगदी बरोबर आहे तुमचं. कारण त्यांचं काहीच जात नसतं. पण परमेश्वर एकमेव आहे. सद्गुरू आमचे असे आहेत की सद्गुरू तुम्हाला बरोबर, जर का तुम्ही गैरमार्गाला जात असाल, चुकीच्या मार्गाला जात असाल तर तुमचा कान पकडून तुम्हाला मार्गावर आणणारे सद्गुरू आहेत. आणि म्हणून आचार्य प्रश्न विचारत आहेत की अरे भल्या गृहस्था,
असं कुणी सद्गुरू नाही आहे का तुला? तू कशाला नाही त्या गोष्टींची चिंता करतोस? हा एक अर्थ झाला. दुसरा अर्थ असा आहे की हे सगळी जी सृष्टी आहे, सगळं जे हे विश्व आहे, सगळं जे ब्रह्मांड आहे, त्याला कोणीतरी नियंता आहे. ग्रह, नक्षत्र, तारे, ह्या वस्तू, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्यांचं नियंत्रण करणारी कुठली तरी एक शक्ती आहे. आणि म्हणूनच हे सगळं कार्य सुसूत्रपणाने, सुचारूपणाने सुरू आहे. इतकं जर सुरू आहे तर तू विश्वास ठेव ना. जसं या सृष्टीचा तो नियंता आहे, तसा तुझाही तोच नियंता आहे. याच्यावर तू श्रद्धा ठेव, याच्यावर विश्वास ठेव, याची जाणीव ठेव. म्हणजे तुला काळजी करण्याचं कारणच उरणार नाही. सगळं परमेश्वरावर सोपवून दे. का ते अष्टादश देश चिंता वातुल तव किम नास्ति नियंता यस्त्वाम हस्ते सुदृढ निबद्धम. मी तुला अगदी सांगतोय, पण खरंच हा जन्म मृत्यू विरहित अशा शुद्ध आत्मतत्वाचा अधिकारवाणीने कोणीतरी उपदेश करायला हवा ना. यस्त्वाम हस्ते सुदृढ निबद्धम, ज्याच्या हातामध्ये तू सुरक्षित आहेस, बोधयती प्रभवादी विरुद्धम. आणि जो जीव तोडून सांगतोय की ह्या प्रपंचात तू अडकू नकोस, या संसारामध्ये रमू नकोस, कर्तव्य पूर्णपणाने पार पाड, पण त्याच्यामध्ये अडकायचं नाही आहे. आपल्याला जेवढं काम आहे कर्तव्यबुद्धीने सगळी कामं आचरणात आणायची आहेत, पण त्याच्यामध्ये आसक्ती नको, त्याचा संग नको. हे सांगणारं कुणी नाही का तुला? असं आचार्यांनी प्रश्न विचारला आहे. हा एक भाग झाला. आता ह्याच्यासुद्धा आणखीन थोडा पाठभेद आहेच आहे, कारण हे आता अनेक शेकडो वर्षापूर्वीचं तत्त्वज्ञान आपल्यापर्यंत पोचलं आहे. 1200 वर्षापेक्षा अधिक काळ लोटलेला आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये पाठभेद, शब्दभेद असण्याची शक्यता आहे. किंवा काही ठिकाणी असंही म्हटलेलं आहे, का ते कांता धनगत चिंता. पत्नी, मुलं, धन ह्याची तुला चिंता आहे ना? कशासाठी करतोयस तू? धनसुत दारा असू दे पसारा, नको देऊ थारा आसक्ती ते. धन, सुत, दारा हा पसारा आहेच आहे, सगळ्यांच्या अवतीभोवती आहेच आहे. पैसा आहे, मुलं बाळं आहे, पत्नी आहे, कुटुंब आहे, स्वजन आहेत, सगळा पसारा आहे. तो असू दे, असू दे. तो काही दूर लोट असं सांगितलेलं नाही आहे. पण नको देऊ थारा आसक्ती ते. पण आसक्तीला तू थारा देऊ नकोस, असाही एक पाठभेद आहे. त्रिजगती संजन संगतिरेका भवती भवार्णवतरणे नौका, असंही म्हटलेलं आहे. याचा मराठी अनुवाद काय केला आहे तोही बघूया. पत्नी पैसा कशा काळजी, पत्नी पैसा कशा काळजी, नसे नियामक वेड्या कुळीरेका. सुजन संगती तिही जगी, भवाब्धी माझी तरण्या एकमेव नौका. या भवाब्धीतून पार जायचं असेल, हा भवसागर आहे, भवाब्धी आहे. याच्या पलीकडे जर का पोचायचं असेल, कारण ही सगळी माया आहे, या मायेच्या पलीकडे नेणारे कोण आहेत? एकमेव सद्गुरू आहेत, किंवा एकमेव परमेश्वर आहे. परमेश्वराकडे ही आपली जीवनाची नौका सोपवून दिली ना, की आपल्याला काळजी करण्याचं काही कारणच उरत नाही, असं ह्याच्यात म्हटलेलं आहे. त्यामुळे अतिशय समर्पक शब्दात, पण आपलेसुद्धा कान उपटलेले आहेत. आपल्यालासुद्धा हाताला धरून आता आचार्य नेत आहेत. पुष्कळ सांगून झालं, पण अजूनही जर का हा उपदेश पूर्णपणाने पटत नसेल तर आचार्य आता अखेरचं शस्त्र काढत आहेत. आता आचार्य म्हणत आहेत, सद्गुरूंची सेवा हेच सगळ्यात उत्तम असं साधन आहे. गुरुचरणांबुज निर्भर भक्तः संसाराद चिराद भवमुक्तः सेंद्रिय मानस नियमा देवं द्रक्ष्यसि निज हृदयस्थं देवं. द्रक्ष्यसि, दृश्य धातू आहे. दृश्य म्हणजे पाहणे, आणि द्रक्ष्यसि हा भविष्यकाळ आहे त्याचा. द्रक्ष्यसि म्हणजे तू पाहशील. काय पाहशील? कुठे पाहशील? निज हृदयस्थं. कुठे जायला नको पाहण्यासाठी, कुठे दऱ्याखोऱ्यातनं, नदी
डोंगरावर कुठेही जायला नको. निज हृदयस्थम, तुला काय दिसेल? द्रक्षसी निज हृदयस्थम देवम. तो परमेश्वर इकडे तिकडे नाही आहे रे, तो आहे, तो तुझ्या हृदयातच आहे आणि तू पाहशील. पण केव्हा? केव्हा पाहशील? गुरुचरणांबुज निर्भर भक्त. श्री गुरुचरण कमलाची जेव्हा तू दृढ भक्ती करशील, गुरूंचे सद्गुरूंचे चरण हेच माझे गंगास्नान असं ज्याला वाटतं, तिथेच सगळं माझं 4 धाम आहेत अशी ज्याची भावना आहे, त्याला संसाराद चिराद भवमुक्त. तू काय कर, संसारापासून, संसारात अचिरात, अचिरात म्हणजे लगेच, ताबडतोब, क्षिप्रम, लगेच संसाराद चिरात भवमुक्त. तू काय कर, त्याच्यातनं लवकरात लवकर मुक्त हो. आपल्याला सुद्धा हा उपदेश पटतो बरं का, पटतो. पण आपण म्हणतो अजून वेळ आहे, अजून पुष्कळ आहे, अजून तर मी 40शीतच आहे, अजून पुष्कळ वेळ, बघू 50-60 बघू. अहो पण होतच नाही. आपल्या संसारातल्या एक एक घटना घडत जातात, आपण त्याच्यात अधिकाधिक गुरफटत जातो. म्हणजे आपला सगळा संसार झाला, मुलांचं झाला, तरीसुद्धा नातवंडांमध्ये पतवंडांमध्ये सुद्धा जीव अडकलेला असतो. तू असं करू नकोस. आत्ता कळलं आहे ना, ताबडतोब लगेच अचिरात भवमुक्त, या भवसागरातनं मुक्त हो आणि सद्गुरूंची सेवा कर. सद्गुरू चरणामृताचं जर का भजन करशील, त्यांची भक्ती करशील, तर ह्याच्यातनं तू लवकर मुक्त होशील. आणि मग काय होईल? सेंद्रिय मानस नियमादेवम. सेंद्रिय, सेंद्रिय म्हणजे आपण व्यवहारात वापरतो ते नाही आहे. स इंद्रिय, इंद्रियासहित मानस. आपण भगवद्गीतेत पण पाहिलं होतं ना, मनःषष्ठानींद्रियाणी. मन हे 6वं आहे. 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय आहेत आणि मन आणखीन एक ॲडिशनल आहे. अशी 11 इंद्रिय ती कुठे वळवायची आहेत? परमेश्वराकडे. 11 इंद्रिय जेव्हा आपण परमेश्वराकडे वळवतो, त्याच्यासाठी जीव अगदी तळमळतो, त्याचा ध्यास घेतो. जेव्हा अगदी खाण्यापिण्याचं सुद्धा भान राहत नाही, तहान भुकेचं सुद्धा भान राहत नाही, ती खरी एकादशी आहे. 11 इंद्रिय परमेश्वराकडे वळव, सद्गुरूंची भक्ती कर आणि ह्या भवसागरातनं, या संसारातनं, या आसक्तीतनं चटकन बाहेर पड. मग काय होईल? तुला द्रक्षसी, पाहायला मिळेल, तुला दर्शन घडेल. कुठे? निज हृदयस्थम, तुझ्याच हृदयामध्ये, देवम. द्रक्षसी निज हृदयस्थम देवम. आता ह्याच्यापेक्षा काय पाहिजे हो? सगळ्यात उत्तम आणि सगळ्यात सोपा मार्ग सांगितला आहे. काय कर? 3च गोष्टी सांगितल्या आहेत. सद्गुरूंच्या चरणाची सेवा कर, आसक्तीला अजिबात थारा देऊ नकोस आणि सगळी इंद्रिय ती परमेश्वराकडे वळव. एवढं केलं की तुझ्याच हृदयामध्ये तुला त्या परमेश्वराचं, परब्रह्माचं दर्शन घडेल, असं आचार्य म्हणत आहेत 12व्या श्लोकामध्ये. 13वा श्लोक काय आहे? आता हे 12 पंजरिका असं खरं तर ह्याचं नाव आहे ना, म्हणून 12 श्लोकामध्ये सांगायचं ते आता सांगून झालेलं आहे. पण आता फलश्रुती सांगतायत. आपण जसं म्हटलं ना की सगळी जी स्तोत्र आहेत आचार्यांची, ती म्हटलं तर निष्काम आहेत. पण निष्काम असली तरी पारलौकिक कल्याण हे आपल्या सगळ्यांना हवंच आहे. ऐहिक नको आहे, पण पलीकडचं, म्हणजे या भौतिकाच्या पलीकडे, अधिभौतिकाचं किंवा त्याच्याही पलीकडे जाणारं, आपल्याला खरोखर मोक्ष मिळवून देणारं असं काहीतरी पद आपल्याला पाहिजे. यद् गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. ते तर आपल्याला पाहिजेच आहे, त्याच्यासाठीच आपण हा अभ्यास करतो आहे. मग आता काय मिळणार आहे? जसं आत्ता सांगितलं की तुला दर्शन घडेल. आता पुढे काय म्हणतात आचार्य बघा. 12 पंजरिका मय एषा. ही जी 12 पंजरिका एषा म्हणजे ही जी सांगितली, शिष्याणां कथितो ह्युपदेशः येषां चित्ते नैव विवेकस् ते पच्यन्ते नरकमनेकम.
जे कोणी या मार्गाला जात नाहीत. बघा ना, भगवंतानीच सांगून ठेवलेलं आहे, इतका सोपा, इतका सरळ, इतका सुगम उपदेश असूनसुद्धा बहुसंख्य लोक या संसारामध्ये, या भौतिक जगामध्ये रमलेले आढळतात. फार थोडे लोक अध्यात्माचा खऱ्या अर्थाने अभ्यास करतात. मागेसुद्धा आपल्याला सांगितलं, मनुष्याणाम सहस्रेषु कश्चिद यतती सिद्धये. हजारो माणसामधला एखादा प्रयत्न करतो. बरं, प्रयत्न केला म्हणजे लगेच त्याची पूर्ती होते का? प्रयत्न साध्य होतात का? नाही. यततामपि सिद्धानां कश्चिन मां वेत्ति तत्वतः. प्रयत्न करणाऱ्या अशा लाखो लोकांमध्ये एखाद्यालाच माझं दर्शन घडतं. इतकं दुर्मिळ दर्शन आहे भगवंताचं. मग आता इथे म्हणतायत, बहुसंख्य लोक या मार्गाकडे वळतच नाही. मग त्यांना काय प्राप्त होतं? त्यांना काहीच मिळत नाही का? काय म्हटलं आहे बघूया. हा जो उपदेश आहे, द्वादश पंजरिका नावाचा जो उपदेश आहे, तो आचार्याने कुणाला केला आहे? शिष्यांना केला आहे. निदान जे ह्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करत आहेत, या मार्गाकडे वळलेत त्यांना केला आहे. बाकीच्या लोकांना केलेला नाही. ज्यांना ह्याच्यावर श्रद्धाच नाही आहे, विश्वासच नाही आहे, हे करून काय होणार आहे, अशी ज्यांची धारणा आहे, त्यांना हा उपदेश केलाच नाही आहे. कारण त्यांना काय म्हणलेलं आहे, त्यांच्यासाठी येषाम चित्ते नैव विवेकस. ज्यांच्या चित्तामध्ये हा सारासार विवेक नाही आहे, आत्मा अनात्म विवेक नाही आहे, काय त्याज्य आहे, काय ग्राह्य आहे, हेच ज्यांना कळत नाही, त्यांना अंती काय मिळणार आहे? अंततो गत्वा ते फक्त नरकामध्ये जाणार आहेत. अंततो गत्वा ते पच्यन्ते नरकमनेकम. नरकाचे सुद्धा अनेक प्रकार आहेत. आपल्याला त्याचा विचार करायचा नाही आहे, कारण आपण ह्या मार्गाला लागलेले. आचार्यांनी सांगितलेला बोध निदान आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. आपण पोचलो वगैरे नाही आहे, पण निदान समजून घेऊन त्याच्यातला काही एवढंसा का होईना भाग आचरणात आणण्याचा आपण प्रयत्न करतो आहे. पण ज्यांना कुणाला काही माहितीच नाही आहे, त्यांना अनेक नरक, म्हणजे अगदी लालाभक्ष आहे, पुष्कळ प्रकारचे नरक आहेत, रौरव आहे, असे अनेक नरक आहेत. तिकडे त्या नरकामध्ये त्यांना वास करावा लागतो, त्यांना अनेक यातना भोगाव्या लागतात. पण मी तुम्हाला सांगते, आचार्य आपल्याला सांगत आहेत, मी माझ्या शिष्यांना हा उपदेश करतो आहे. शिष्याणाम कथितो ह्युपदेशः. शिष्यांसाठी हे आहे, कारण मला तुमची काळजी आहे. आचार्य म्हटलं, मला तुमची काळजी आहे, कारण खरंच आहे, संतांचं हृदय आहे ना, इतकं करुणामय आहे, करुणा सिंधू आहेत संत, आणि म्हणूनच त्यांना हे बघवत नाही ना. बुडते हे जन देखवे ना डोळा, म्हणून कळवळा येतो मनी, असं संतांचं चरित्र आहे. आणि त्याच तळमळीने, त्याच ओढीने आचार्य आपल्याला हा उपदेश करतायत. पण ज्यांच्याकडे विवेक नाही आहे, शिकलेले आहेत बरं का, अनेक लोक मोठाले अगदी सायंटिस्ट असतात, वैज्ञानिक असतात, डॉक्टर, इंजिनियर, मोठाल्या पदव्या मिळवलेले, मोठे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. फक्त त्यांच्याकडे विवेक नाही आहे. आणि त्याच्या उलट अशिक्षित लोकसुद्धा असतील, म्हणजे आपले संत बघा ना, चोखामेळा काय, आमची जनाबाई काय, मुक्ताबाई काय, शिकलेले नाही आहेत, पण मनामध्ये विवेक आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये काय घ्यायचं आणि काय टाकायचं, काय आपल्याला योग्य मार्गावर नेणार आहे आणि काय गैरमार्गाने नेणार आहे, ह्याचा विवेक ज्यांच्या हृदयात आहे त्यांच्यासाठी हा उपदेश आहे. बाकीचे तर नरकातच जाणार आहे. तू काय कर, आता आपल्याला सांगतायत, ज्याच्या चित्तात विवेकच उत्पन्न होत नाही, त्यांना मात्र चिरयातना भोगाव्या लागतात. पण तू काय कर शिष्या, तू काय कर, श्रीहरीला भज आणि कृतार्थ हो. तू फक्त श्रीहरीचं भजन कर आणि तुझ्या जीवनाची सार्थकता घडवून आण. सहजासहजी मिळालेला नाही आहे हा मनुष्य देह, फार कष्टाने प्राप्त झालेला आहे. बरंचसं पुण्य गाठीला होतं, म्हणून आम्हाला हा चांगला मनुष्य जन्म मिळवला आहे.
त्यामुळे बहुत जन्माचा सेवट नरदेह सापडे अवचट असं म्हटलेलं आहे. आणि या देहाचे म्हणजे या नरदेहाचे साधने सच्चिदानंद पदवी घेणे असंही म्हटलेलं आहे. केवळ केवळ नरदेहामध्येच सच्चिदानंद पदाला जाण्याचं सामर्थ्य आहे, अधिकार आहे, क्षमता आहे. म्हणून तर आपल्याला हा उपदेश केला आहे. आपण त्या उपदेश नीट हृदयात साठवून घेऊ. आधी श्रवणपुटामधनं नीट ऐकूया, हृदयस्थ करूया आणि तो आचरणात आणूया. म्हणजे आपलं काहीतरी भलं होईल. निदान ह्या उत्तम मार्गावरनं आपल्याला 2-4 पावलं का होईना वाटचाल करता येईल असा आचार्यांचा आपल्याला आशीर्वाद आहे. आणि ह्याच्यासाठी करायचं काय तर जास्तीत जास्त आता जाग आली आहे ना, जागृती आत्ता आली आहे ना, इथपासनं लगेच सुरुवात करायची. कशी तर जास्तीत जास्त सत्संगामध्ये राहायचं आहे. संघाचं फार मोठं महत्त्व सांगितलं आहे बरं का. संघ अतिशय महत्त्वाचा आहे, कारण संघामुळे पुष्कळ गोष्टी बदलत असतात. संघ ज्याचा लाभतो त्याप्रमाणे आयुष्य बदलत असतं. साधा एक पावसाचा थेंब तापलेल्या एखाद्या तव्यावर पडला तर तो 1 सेकंदात विरून जातो, नाहीसाच होतो. हाच पावसाचा थेंब एखाद्या दवबिंदू बनून एखाद्या कमळावर पडला तर तो अतिशय शोभून दिसतो, मोत्यासारखाच. आणि हाच पावसाचा थेंब जेव्हा त्या स्वातीच्या नक्षत्राच्या पावसाचा थेंब शिंपल्यामध्ये पडतो तेव्हा त्याचं मोती होतं. पावसाचा थेंब तोच आहे, पण संघामुळे किती अंतर पडतं बघा. एक थेंब विरून जातो, एक मोत्यासारखा दिसतो आणि एक मोतीच होऊन जातो. असं सत्संगाचं महत्त्व आहे. आणि सत्संगातून काय साधणार आहे तेही आचार्य सांगतात. सत्संगत्वे निस्संगत्वम, निस्संगत्वे निर्मोहत्वम, निर्मोहत्वे निश्चलतत्वम, निश्चलतत्वे जीवनमुक्ती. एक कारणमालाच सांगितले. कारणमाला हे एक अलंकार आहे बरं का. एकातून एक शृंखला आहे. शृंखला कशी आहे, एकातून एक पुढचं बरोबर त्याच्यात रचलेलं आहे. नरस्याभरणं रूपं, रूपस्याभरणं गुणः, गुणस्याभरणं ज्ञानं, ज्ञानस्याभरणं क्षमा. असं एक सुभाषित आहे. अगदी पहिल्यांदा संस्कृत शिकणाऱ्यांना अगदी सुरुवातीला हे सुभाषित असतं. नरस्य आभरणं रूपं, पुरुषाचं माणसाचं सौंदर्य कशात आहे, रूपामध्ये. पहिलं इम्प्रेशन आपलं रूपाचंच पडतं ना. नरस्याभरणं रूपं. पण नुसतं रूप असून पुरेसं आहे का? अहो नाही. रूपाचा अलंकार काय आहे? रूपस्याभरणं गुणः. गुण पाहिजेत. अतिशय सुंदर रूप आहे आणि अगदीच मतिमंद व्यक्ती आहे तर मग त्याला काही अर्थ नाही आहे, किंवा अविचारी व्यक्ती अजिबात अर्थ नाही आहे. त्यामुळे रूपस्याभरणं गुणः. पण गुण असून फक्त पुरेसं आहे का? नाही. गुणस्याभरणं ज्ञानम. गुणाचा अलंकार आहे ज्ञान. आणि ज्ञानाला गर्वाचा एक शाप आहे. ज्ञानाला अहंकाराचा शाप आहे. आणि म्हणून पुढे शेवटी म्हटले ज्ञानस्याभरणं क्षमा. ज्ञानस्य आभरणं क्षमा. ज्ञानाचा अलंकार आहे क्षमा. तुम्ही जितके क्षमाशील असाल, म्हणून तर आपल्याकडे म्हटले विद्या विनयेन शोभते. सांगायचा मुद्दा काय आहे, याला कारणमाला असं म्हटलेलं आहे. एकातनं एक घडत जातं. इथे सुद्धा आचार्याने तोच अलंकार वापरलेला आहे. म्हणजे आचार्य म्हणतात सत्संगती धारण करा, नेहमी सज्जनांच्या सहवासात राहा, म्हणजे चित्तामध्ये त्या विषयसुखाबद्दल अनासक्ती उत्पन्न होईल. त्याच्यात तुम्ही अडकणार नाही. विषयांचा उपभोग घ्या, आवश्यक तेवढा उपभोग घ्या. अगदी काही उपाशी राहा आणि डोळे मिटून घ्या असं नाही आहे, पण त्याच्याबद्दल आसक्ती उत्पन्न होणार नाही. आणि मग काय होईल, चित्त विषयाच्या ठिकाणी एकदा का अनासक्त झालं म्हणजे मग चित्तातला मोह दूर होईल. निस्संगत्वे निर्मोहत्वम. मग पुढे काय होईल, निर्मोहत्वे निश्चलतत्वम. मग मोह दूर झाला की चित्त निश्चल होईल. निश्चल, आणि जितकं ते निश्चल होईल तितकं ते एकाग्र होईल. निर्मोहत्वे निश्चलतत्वम. आणि मग निश्चलतत्वे जीवनमुक्ती. जे प्राप्त करायचं आहे जीवनमुक्ती, म्हणजे जीवन जगत असतानाच, इथे राहत असतानाच सगळ्यातनं मुक्त व्हायचं आहे. हे केव्हा होईल,
जेव्हा मन एकाग्र होईल तेव्हा. थोडक्यात काय आहे, सत्संगत्वे निस्संगत्वम, निस्संगत्वे निर्मोहत्वम, निर्मोहत्वे निश्चलतत्वम, निश्चलतत्वे जीवनमुक्ती. हे कारणमाला अलंकाराचं उत्तम उदाहरण आहे. आता ह्याचा मराठीत अनुवाद फार सुंदर केलं आहे. येत विरक्ती सत्संगे वैराग्यांती विवेक ये, विवेकातुनी स्थिरबुद्धी ये, मुक्ती त्यातूनच लाभते. एकातून एक. मग मुक्ती मिळवण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा सत्संगती करायला पाहिजे. आणि सत्संगतीचा एकदा नाद लागला ना, सज्जनांच्या सहवासात जितके येऊ तितके आपले विचारसुद्धा बदलायला लागतात. आणि मग निस्संगत्व, निर्मोहत्व, निश्चलतत्व हे सगळं आपोआप प्राप्त व्हायला लागतं. आता ह्या सगळ्याचा आत्तापर्यंत जे काही आचार्यांनी सांगितलं आहे ते आचार्यांचं एक अतिशय प्रसिद्ध, अतिशय मला आवडता श्लोक जो आहे तो आता अखेरीला आपण घेणार आहोत. आचार्य म्हणत आहेत, योगरतो वा भोगरतो वा संगरतो वा संगविहीनः यस्य ब्रह्मणि रमते चित्तं नंदति नंदति नंदत्येव. आता ह्याच्यात ही जीवनमुक्ती मिळाल्यानंतर प्राप्त काय होतं? केवळ आनंद, केवळ आनंद, शुद्ध आनंद, निर्मल आनंद. कशातनं प्राप्त होतो? आणि हेच प्राप्तव्य आहे, हेच गंतव्य आहे. मिळवायचे काय आयुष्यात? नाहीतरी तुम्ही आम्हीसुद्धा आयुष्यात जी काही धडपड करतो ती फक्त आनंदासाठीच. पण आनंदासाठी आपण त्या साधनांच्या मागे लागतो. खरं आनंद हे साध्य आहे. आनंद प्राप्त करायचा असेल तर ह्या साधनामध्ये नाही आहे, तो आनंद आपल्या आतच आहे. आणि मग त्याला बाह्य परिस्थिती कशी का असेना, आपण बाह्य परिस्थितीवर आनंदाचं मोजमाप करतो की चांगला मोठा बंगला आहे, मुलं चांगली शिकली आहे, पत्नी सुंदर आहे, म्हणजे हा गृहस्थ आनंदी असेल. असं नसतं. अहो, असं नसतंच मुळी. आचार्य म्हणत आहेत की जो ब्रह्मस्वरूपात रमला आहे ना, काय सुंदर म्हटलेलं आहे, ज्याच्यात चित्त ब्रह्मस्वरूपात रमलं आहे, जो जीवनमुक्त अशा अवस्थेला पोचला आहे, जो अष्टांग योगाच्या अभ्यासात रमलेला असो किंवा यदृच्छेने प्राप्त झालेले भोग भोगण्यात रमून गेलेला असो. योग्याची अशी स्पेसिफिक काही व्याख्या नाही आहे की असे दाढी वाढवलं आहे, भगवे कपडे घातले, रुद्राक्षाच्या माळा घातल्या आहेत म्हणजे तो योगी, म्हणजे तो आनंदी, असं नाही आहे. अगदी भोगसुखात रमलेला असेल, एखाद्या मोठ्या बंगल्यात राहणारासुद्धा योगी असू शकतो आणि एखाद्या अगदी कुटीमध्ये राहणारासुद्धा ढोंगी असू शकतो. पण इथे आचार्य म्हणतात, योगरतो वा भोगरतो वा, योगात रमलेला असो किंवा भोगात रमलेला असो, संगरतो वा संगविहीनः, वरवर आपल्याला काही कळत नाही की हा संघामध्ये रत आहे का संघाचा याने त्याग केला आहे, कळत नाही आपल्याला. समर्थांचे शिष्य होते रंगनाथ महाराज, अतिशय श्रीमंत होते, अतिशय सगळं सामग्री, घोडा, सैन्य, उत्तम खाद्यपदार्थ सगळं त्यांना मिळत होतं. पण ते मनाने योगी होते, योगी होते, पोचलेले होते जीवनमुक्त अवस्थेला. त्यामुळे बाह्य गोष्टीवर तुम्ही ठरवूच शकत नाही. त्यामुळे संगरतो वा संगविहीनः. मग कुणाला म्हणायचं आहे, कुणाच्यामध्ये आनंदाचा अतिशय मोठा विलास आढळतो, कुणाच्या? त्यामुळे यस्य ब्रह्मणि रमते चित्तम, ज्याचं चित्त केवळ ब्रह्मामध्ये रमलं आहे त्याला केवळ आनंद, नंदति नंदति नंदत्येव, फक्त आनंद आहे. तुम्ही काही त्याची स्तुती करा, त्याची निंदा करा, त्यांना काही भोग अर्पण करा किंवा त्यांना उपाशी ठेवा, काहीही केलं तरी त्यांचा आनंद अविरत असतो, कायम टिकणारा असतो. तो कधीही नष्ट न होणारा असा आनंद ज्यांना लाभतो ते हे खरे योगी पुरुष आहेत असं म्हटलेलं आहे. तो पूर्णपणे आनंदामध्ये निमग्न झालेला असतो. आता ह्याचं मराठी अनुवाद कसा केला आहे? साधना करी वा चैन करी, साधना करी वा चैन करी, सगळ्या सवेस वा एकला घरी,
अनेक लोकांमध्ये असेल किंवा एकटा असेल, सगळ्या सवेवा एकला घरी. आमचे समर्थ पण असेच आहेत ना. कधी गलबला कधी निव्वळ, ऐसा कंठीत जावा काळ. कधी अनेक लोकांच्यामध्ये अनेक शिष्यांना बोध करताना समर्थ आढळतात. कधीतरी एखाद्या आपल्या घळीमध्ये जाऊन एकट्याचंच चिंतन सुरू असतं. त्या बाहेरच्या परिस्थितीवर त्यांची अंतःस्थिती जाणून घेता येतच नाही. त्यामुळे सगळ्या सवेवा एकला घरी, ब्रह्मजयाच्या वसते उरी, ज्याच्या उरामध्ये ब्रह्म बसते, आनंद आनंद तया घरी, त्याच्या घरामध्ये आनंद. बरं घरंसुद्धा असेल असं नाही, त्याच्या हृदयातच आनंद आहे आणि तो काही केल्यात थांबत नाही. आनंदाचे डोही आनंद तरंग, अशी त्याला सदैव अनुभूती येत असते. आपण म्हणू काय आजारी आहे, काय व्याधी झाल्या आहेत, काय रोग झाले आहे, खायला मिळत नाही आहे, म्हणजे हा दुःखी असेल. अहो नाही 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 नाही, या गोष्टीवर त्याचा आनंद अवलंबूनच नाही आहे. एवढं सगळं असूनसुद्धा त्याच्या मनातला जो आनंद आहे त्याला कुणीही बांध घालू शकत नाही, त्या आनंदाला कुणी अडवू शकत नाही. असा जो योगी आहे, ज्याच्या चित्तामध्ये ब्रह्मच वास करते, तो कायम सतत आनंदीच असणार, त्याच्यात काही शंकाच नाही. असं म्हणून आचार्यांनी या द्वादश पंचरिका स्तोत्राचा समारोप केलेला आहे. आपल्याही या स्तोत्र संपदेचा हा समारोप आनंदानेच करूया. आपण सुद्धा या आनंदाची ओढ आपल्यालासुद्धा आहे. पण आपण सुखाला चुकून आनंद असं म्हणतो, पण सुखाला विरुद्धार्थी शब्द आहे दुःख, पण आनंदाला विरुद्धार्थी शब्द नाहीच. आनंद, केवळ आनंद, फक्त आनंद, निर्मल आनंद, शुद्ध आनंद आपण पण मिळवण्याचा प्रयत्न करूया. आचार्यांच्या पदचिन्हांवरनं चालता चालता या आनंदाचा शोध आपल्यालाही लागेल, अशीच प्रार्थना त्यांच्याकडेच करूया, त्यांचाच आशीर्वाद मागूया आणि आज इथेच थांबूया. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती. धन्यवाद. प्रातेष्टादश देशे चिन्ता, पातुल तव किं नास्ति नियन्ता. यस्त्वां हस्ते सुदृढनिबद्धं, बोधयति प्रभवादिविरुद्धं, बोधयति प्रभवादिविरुद्धम्. गुरुचरणाम्बुजनिर्भरभक्ता, संसारात् चिरात् भवमुक्तः. सेन्द्रियमानस नियमादेव, द्रक्ष्यसि निजहृदयस्थं देवं, द्रक्ष्यसि निजहृदयस्थं देवम्. द्वादश पंचरिकामय एषा, शिष्याणां कथितोऽयुपदेशा. येषां चित्ते नैव विवेकः, ते पच्यन्ते नरकमनेकं, ते पच्यन्ते नरकमनेकम्. सत्सङ्गत्वे निस्सङ्गत्वं, निस्सङ्गत्वे निर्मोहत्वं, निर्मोहत्वे निश्चलितत्वं, निश्चलितत्वे जीवनमुक्तिः, निश्चलितत्वे जीवनमुक्तिः. योगरतो